उपस्थित सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आज नवीन वर्षाची सुरुवात होत आहे। 2025 ची सुरुवात आज होत आहे आणि एक दूरदर्शक योग या ठिकाणी जुळून आलेला आहे। आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी जी BSc SY मध्ये शिकत आहे आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहे। तर तिची निवड केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय युवक महोत्सवामध्ये तिची निवड झालेली आहे आणि महाराष्ट्रातून स्त्री सबलीकरण या विषयावर तिची निवड झालेली असून मराठवाड्यातून ती एकमेव विद्यार्थिनी आहे जिची निवड झालेली आहे। सहर्ष स्वागत करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री श्रीरंगराव पाटील एकंबेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत करतो। किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय श्री पांडुरंग तुळशीराम शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो। सहसचिव माननीय राजीव सिद्धगिरी गिरी साहेब, तसेच कोषाध्यक्ष श्री गुंडेराव भाऊराव पाटील, सोबतच आज माननीय श्री गुंडेराव भाऊराव पाटील व माननीय श्री रामराव नारायणराव एकंबे यांचा जन्मदिवस आहे, त्यांना पण आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार करून या ठिकाणी शुभेच्छा देणार आहोत शिवाजी महाराजांच्या वतीने, त्यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो। सोबतच या ठिकाणी उदगीरचे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध असलेले उद्योजक आणि वैष्णवीचे वडील श्री श्रीकांत पाटील हे उपस्थित आहेत, त्यांचेही या ठिकाणी मी स्वागत करतो। महाविद्यालयातील सर्व आमचे सहकारी कनिष्ठ महाविद्यालयाचे श्री जे सूर्यवंशी सर, गिरी सर, वरिष्ठ महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी निगुदे सर, उपस्थित सर्व आमचे सहकारी प्राध्यापक त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि मांजरे सरांना विनंती करतो, मांजरे सर अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते माननीय श्री गुंडेराव भाऊराव पाटील साहेबांचं आपण स्वागत करावं। केंद्रीय क्रीडा व युवक मंत्रालयाच्या वतीने विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 हा उपक्रम या वर्षीपासून राबवण्यात येत आहे। त्या अंतर्गत युवकांच्या काही आयडिया असतील तर त्या समजून घ्यावा असा केंद्राचा हेतू आहे आणि त्या अनुषंगाने देशभरातील कॉलेज लेवलची ही स्पर्धा आहे आणि इथून निवडलेले 28 राज्याचे विद्यार्थी दिल्लीला 8 तारखेला जमा होणार आहेत आणि राष्ट्रीय लेवलला ही स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। त्या स्पर्धेसाठी आपल्या विद्यार्थिनीची निवड झालेली आहे। मागच्या 26 तारखेला युवक व क्रीडा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय PPT चॅलेंज स्पर्धेतून कुमारी वैष्णवी श्रीकांत पाटील हिची निवड झालेली आहे। ही आपल्या महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे
कारण ती आपल्या विद्यापीठातून तर एकमेव द्वितीय आहेच, संपूर्ण मराठवाड्यातून ती एकटीच आहे. त्यामुळे ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. आणि जवळपास 3 स्पर्धाच्या चाळणीतून तिची निवड झालेली आहे. अगोदर क्विज स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती महाराष्ट्र लेवलला, त्या स्पर्धेत तिची निवड झाली. त्यानंतर दुसरी स्पर्धा एस्से रायटिंग होती, निबंध लेखन स्पर्धा होती. निबंध लेखन स्पर्धेतूनही तिची निवड झाली. आणि गेल्या 26 तारखेला जे राज्यस्तरीय पीपीटी चॅलेंज स्पर्धा होती, त्या पीपीटी चॅलेंज स्पर्धेमध्येही तिची निवड झालेली आहे आणि तिची राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये तिची निवड झालेली आहे. तर तिला मी महाविद्यालयाच्या वतीनं शुभेच्छा देतो. आम्ही सर्वजण तिला शुभेच्छा देतोय. मी वैष्णवीला विनंती करतो की आपण 2 मिनिट सत्काराला उत्तर द्यावं. यानंतरची स्टेप जर इथून निवड झाली तर चर्चा आणि मुलाखत होणार आहे. या विद्यार्थी हे विद्यार्थी आपले विचार संसद भवन मध्ये मांडणार आहेत. हे विद्यार्थी त्यासाठी महाविद्यालयाच्या वतीनं आणि किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं मी वैष्णवीला आपण सर्व शुभेच्छा देऊयात. वैष्णवीला आणि अपेक्षा करूयात की पुढच्या स्पर्धेतही आपल्या महाविद्यालयाचं नाव तिनं देशामध्ये गाजवावं. 2 मिनिट वैष्णवी विचारू. Respected college members, respected Principal Dr. Mandre sir, Suryavanshi sir, Tekale sir, Liture sir, Shirshe ma'am, and Giri sir. Thanks to your guidance, I have been qualified for the state level PPT challenge, which was in Pune, and now I have been selected for the national level PPT challenge, which is going to be in Delhi, Sansad Bhavan. Thanks to everyone's guidance, I have been came here. Thank you.